कोकणाच्या निळ्याशार सागरी किनारी अभिमानाने उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा पराक्रम, धैर्य आणि समुद्र सामर्थ्याचा जिवंत साक्षीदार आहे. पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार राहिला आहे. येथे उभे राहिले की समुद्राच्या लाटा जणू इतिहासाचे गूढ सांगताना भासतात. भक्कम तटबंदी, गूढ बोगदे आणि अटूट संरक्षण व्यवस्था यामुळे हा किल्ला अजय मानला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कान्होजी आंग्र्यांच्या अभेद्य आरमाराची कहाणी येथील प्रत्येक दगडात कोरली आहे. विशाल तटबंदीच्या कड्यावर उभे राहून अथांग समुद्राकडे पाहताना इतिहास जिवंत होतो. किल्ल्याचे वैभव, त्याची रचना आणि त्याला लाभलेली नैसर्गिक सुंदरता मन मोहून टाकते. साहसप्रेमींसाठी हा किल्ला स्वर्गच. इतिहासाच्या खुणा शोधायच्या असतील, अथांग सागराचा आनंद घ्यायचा असेल किंवा मनमोकळा वारा अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला हा एक अविस्मरणीय ठिकाण आहे. नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण विजयदुर्ग किल्ल्याविषयक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मित्रांनो, विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास तब्बल 800 वर्ष मागे जातो. शिलाहार राजवंशातील राजा भोज दुसऱ्याने 12व्या शतकात या अभेद्य गडाची निर्मिती केली. त्यावेळी याला गेरिया असे म्हणत, कारण तो गेरिये या गावाजवळ वसलेला होता. अरबी समुद्राच्या किनारी वसलेला हा किल्ला लष्करी दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरला. पण या किल्ल्याचे खरे वैभव 1653 मध्ये सुरू झाले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकला. विजयाचे प्रतीक म्हणून या किल्ल्याला विजयदुर्ग हे गौरवशाली नाव देण्यात आले. समुद्री सामर्थ्य वाढवण्यासाठी शिवरायांनी या किल्ल्याची भक्कम तटबंदी उभारली आणि तो अभेद्य बनवला. मराठ्यांच्या सत्तेखाली विजयदुर्ग किल्ला समुद्री युद्धाचा केंद्रबिंदू बनला. मराठा आरमाराचा महाकाय शिलेदार कान्होजी आंग्रे यांनी याच किल्ल्यावरून समुद्रावर आपली पकड मजबूत केली. इंग्रज आणि पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण विजयदुर्गाच्या तटबंदीसमोर त्याचा टिकाव लागला नाही. हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या सामर्थ्याची, दूरदृष्टीची आणि अपराजय जिद्दीची साक्ष आहे. आजही त्याच्या दरवाज्यातून प्रवेश करताना इतिहासाच्या गर्जना कानाशी येतात आणि या किल्ल्याच्या शौर्यगाथा आठवतात. मित्रांनो, विजयदुर्ग किल्ला तब्बल 17 एकरांवर पसरलेला एक भव्य समुद्री गड आहे. लालसर दगडांनी बांधलेली तटबंदी किनाऱ्याच्या खडतर भूभागात इतकी विलीन होते की ती निसर्गाचा एक भागच वाटते. या किल्ल्याची सर्वात अनोखी रचना म्हणजे त्याची तिहेरी तटबंदी. ही अभेद्य संरक्षण यंत्रणा शत्रूंसाठी मोठी अडचण ठरली. जाड भिंती समुद्राच्या लाटांपर्यंत पसरलेल्या होत्या. त्या तोफगोळ्यांच्या माऱ्यास तोंड देण्यासाठीच बांधल्या गेल्या होत्या. किल्ल्याच्या पूर्वेला वाहणाऱ्या 40 किलोमीटर लांब वाघोटन खाडीमुळे शत्रूंच्या जहाजांची चाहूल सहज लागू शकत नव्हती. या किल्ल्याचा आणखी एक रहस्यमय भाग म्हणजे समुद्राखालील गुप्त बोगदा. सुमारे 200 मीटर लांबीचा हा बोगदा संकट समयी सुरक्षित मार्ग होता. तटबंदीतून दिसणारे टोकाचे बुरुज आणि गडावरचे टेहाळणी मनोरे अजूनही मराठ्यांच्या सागरी वर्चस्वाची साक्ष देतात. येथील धान्य कोठारे, शस्त्रसाठ्याच्या खोल्या आणि गोड्या पाण्याचे तलाव गडाच्या आत्मनिर्भरतेची जाणीव करून देतात. इतिहासाच्या या अनमोल ठेव्याचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने विविध संवर्धन उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यटकांनी स्वच्छता राखावी आणि भिंतींवर नामानिराळी खोडसाळ नावे कोरणे टाळावे
यासाठीही जनजागृती केली जात आहे। पर्यावरणपूरक पर्यटनाच्या माध्यमातून हा गड पुढील अनेक पिढ्यांसाठी देखणाच राहील अशी आशा आहे। मित्रांनो, विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च या काळात हवा आल्हाददायक असते। गड भ्रमंतीचा आनंद द्विगुणित होतो। पावसाळ्यात किल्ल्याचे सौंदर्य अजून खुलून येते। जून ते सप्टेंबरमध्ये गडाभोवती निसर्गाचे नयनरम्य हिरवं आच्छादन पसरते। मित्रांनो, जर आपल्याला विजयदुर्ग किल्ल्याला भेट द्यायची असेल तर विजयदुर्ग किल्ल्यापर्यंतचा प्रवास स्वतः एक अनोखा अनुभव आहे। रस्त्याने प्रवास करताना कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा आनंद काही वेगळाच आहे। मित्रांनो, मुंबईपासून सुमारे 485 किलोमीटर अंतरावर तर गोव्यापासून 180 किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे। पुणे, मुंबई आणि गोव्यातून देवगडपर्यंत बस आणि खाजगी टॅक्सी सहज उपलब्ध आहेत। रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी कणकवली हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, जे सुमारे 52 किलोमीटर अंतरावर आहे। कणकवली स्थानकावरून टॅक्सी किंवा स्थानिक बसने विजयदुर्गापर्यंत आपल्याला सहज पोहोचता येते। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील अभेद्य किल्ला म्हणजे विजयदुर्ग किल्ला याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।